नमस्कार, मी ज्योत्स्ना. तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत आहे. आजकालच्या मुलांना ब्रेकफास्टला काय द्यायचं हा प्रश्नच पडतो. तुमचंही असंच होतं का? मुलांची आवड म्हणजे फास्ट फूड आणि माझ्यासारख्या आयांची इच्छा असते की काहीतरी पौष्टिक यांनी खावं. मी बाजारातून भाज्या आणल्या ना की त्या फ्रेश असतानाच सगळ्या कट करून कोणत्या ना कोणत्या रेसिपीमध्ये घालून तो पदार्थ मी मुलांना खायला देते. त्यातीलच हा एक व्हेज चीज सँडविच. त्यांचंही मन राखलं जातं आणि आमच्याही मनाला समाधान. सगळ्या भाज्यांच्या बरोबर ही पुदिन्याची चटणी म्हणजे सोने पे सुहागा. ब्रेडला भरपूर पुदिन्याची चटणी लावून भरभरून भाज्या घालायच्या. असं का म्हणते मी? कारण बघा, बाहेरच्या सँडविचमध्ये घातलं नाही घातलं असं थोड्याफारच भाज्यांचे काप असतात. खरं की नाही? चला, माझ्याकडे घरी स्वीट कॉर्न पण होते, त्यामुळे मी ते थोडं क्रश करून त्यामध्ये घातलेलं आहे. वरून थोडं मीठ, चाट मसाला, हवा असल्यास चिली फ्लेक्स, अजिनोमोटो घालू शकता आणि वरून चीजची स्लाईस ठेवून द्यायची. जर तुमच्याकडे चीज स्लाईस नसेल तर तुम्ही चीज क्यूब्ससुद्धा खिसून घालू शकता. वरच्या ब्रेडला सॉस लावून, हे विकत आणलेलं सॉस आहे. घरी बनवलेलं सॉस माझ्याकडचं संपलं होतं म्हणून मी विकत आणलेलं सॉस लावून घेतलं आहे. नंतर तव्याला थोडंसं तूप लावून मंद आचेवर सँडविच दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे. गॅस मोठा करू नका, नाहीतर ब्रेड करपला जातो, पण तो कुरकुरीत होत नाही. बघा, दोन्ही बाजूनी भाजल्यावर कसा मस्त कलर आलेला आहे. आवाज पण त्याचा खरखर असं कुरकुरीत आवाज येतो. याची स्लाईस करून तुम्ही सर्व करू शकता. मी कट करतानाच माझं सँडविच एवढं कुरकुरीत झालेलं की ती समोरून कट झालंच. कितीही प्रयत्न केला ना व्यवस्थित कट करावं तर ते काय झालेलं नाही. पण दुसरा सँडविच व्यवस्थित छान कट झालेला आहे. आता हे तुम्ही बघू शकताय किती छान कलरफुल भाज्या ह्याच्यात दिसत आहेत. चीजसुद्धा व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. खायला पण खूप टेस्टी लागतं. बघा करून.